बँकेचा पासवर्ड शोधण्याच्या निमित्ताने मी काही जुनी कागदपत्र हाताळली, वाचली. त्यात काही डायऱ्याही माझ्या हाताला लागल्या. खरं तर कोणाचीही वैयक्तिक डायरी अशी वाचू नये, पण मी जर वाचली नसती तर ही महत्वाची माहिती मला मिळालीच नसती. सदादादाच्या या डायरीमध्ये एक महत्वाची नोंद मिळालेली आहे. आपल्या विक्रांतच्या जन्मानंतर बरोबर 3 दिवसांनी. सदादादा असं लिहितोय, निर्मलानंतर या घरात सगळे मुलगे जन्माला आले. आता विजयला सुद्धा मुलगाच झालाय. पण माझी मात्र इच्छा आहे की या घरात एखादी तरी मुलगी जन्माला यावी. आणि जेव्हा दळवींच्या घरात मुलगी जन्माला येईल तेव्हा मी असेन नसेन म्हणून मी तिच्यासाठी एक तजवीज करून ठेवायचं म्हणतोय. असा विचार माझ्या मनात येत आहे. बेटी बापासाठी धनाची पेटी असते, पण या मुलीसाठी मात्र मी धन ठेवणार आहे. तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी नीट विचार करून सोय करून ठेवावी म्हणतोय. तर असं हे सदादादांनी लिहून ठेवलेलं आहे. कमाल आहे ना, त्यांच्या मनात काय होतं हे आपल्याला इतक्या वर्षांनी कळतंय. बरं झालं मी थांबले. नाही म्हणजे आता सगळ्यांना ही गोष्ट क्लिअरच झाली असेल ना की त्या लॉकरमध्ये जे काही आहे ते ईशासाठी आणि ईशाच्या आईसाठी म्हणजेच माझ्यासाठी आहे. विक्रांतच्या आजोबांनी तसं क्लिअरली लिहून सुद्धा ठेवलंय ना. सो आता तुम्हाला कोणालाही माझ्यावर संशय घ्यायला. आता तुम्ही पासवर्ड बद्दल जे काही आहे ते शोधून काढू शकता. मी माझ्या तयारीत टाकते. Amazing! Madam! मॅडम, मला समजा कळलं, ते समजा ऐकलं. अरे वा, विसरलेच होते का मी. नाही म्हणजे माझ्या आधी सगळ्या गोष्टी तुला कळतात ना. काय मॅडच आहे मी. हा, मी मॅड आहे. मॅड आहे का मी. नाही तसं नाही. मॅडम, हे समजा कसं झालं. मधु काकांनी बाबांची डायरी वाचून दाखवली. माझ्या ना डोळ्यासमोरच उभे राहिले ते. मला कळत नाही बाबांनी सुद्धा असं कसं लिहून ठेवलं. हो बाई, ते मात्र मला काही कळलं नाही. हो नाही घाल का, त्यांना सुद्धा काय कल्पना असणार की आपली नाचून अशी निघेल म्हणून. इतकं चांगल्या मनाने त्यांनी सगळं केलं आणि आता हे सगळं मोनिकाच्या हातात जाणार. हो ना. मला हे अजिबात पटत नाही मोहन. म्हणजे पासवर्ड आपण शोधायचा आणि फायदा मात्र हिचा. गीते, किती अस्वस्थ होशील. नाही तर काय, त्रास होतोय मला ह्या सगळ्याचा. म्हणजे हिच्या मनाला वाटेल तसं ही वागणार आणि हे किती चुकीची वागली ना तरी फायदा हिचाच होणार. गीता शांत हो. हे जे काही होतं ना ते आपल्या हातात होतं का. नाही,
पण तरी मी मधु काकांशी बोलणार आहे. मी त्यांना सांगणार आहे की मला डायरी वाचायची आहे. मी स्वतः वाचणार आहे ती. ए बाई, तू जरा थांब. तुला कळतंय का याचा काय अर्थ निघेल तो? मला कळतंय सगळं. काय कळतंय तुला? हेच त्या मोनिकानं मधुला फितवलाय. मी सांगतो बघ तुला. ठीक आहे नानू मामा. काही नाही ग. काल रात्री मी त्या मोनिकाला मधुशी बोलताना बघितलं, त्यावरून बोलतोय मी. काय बोलणं झालं? ते ऐकण्याची गरजच नाहीये ग. असे दोघ जण गोड 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 बोलत होते ना, त्यावरून बोलतोय मी. नाही, मी मधुला जाब विचारणारच. नाही नाही, तू असं काहीही करणार नाहीयेस. आपण बघू. नाही नाही, मी आता थांबूच शकत नाही ग. मी त्याला विचारणारच. हे असं झालंच कसं? पण मला हे कळत नाहीये की आजोबांनी जरी हे सगळं चांगल्यासाठी केलं असलं तरी घरातल्या कुणालाच ते पटत नाहीये. ऐक ना विक्रांत, ताई आता दिल्लीला चालली आहे, सो आय थिंक तू आता तिच्याजवळ असायला हवं. काय? तू काय बोलतेस? तुला कळतंय ना? बरी आहेस ना तू? मी फक्त सांगितलं तुला. अरे अगं पण का? कशाला? मोनिका तुला काहीतरी बोललेली दिसते, हो ना? कारण तिला भेटून आलीस की तुझा सूर लगेच बदलतो आणि हा सूर तुझा नाहीये. आता कुठल्या गोष्टीसाठी ब्लॅकमेल करते तुला ती? मला ना एक कळत नाहीये. मधु काकाने बाबांनी लिहिलेली डायरी या अगोदर वाचली होती, तरी देखील मग पुन्हा मोनिकाच्या समोर वाचायची काय गरज होती? हे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखंच झालं ना. मला तर बऱ्याच गोष्टी कळत नाहीयेत. नानू, मलाही काही कळत नाही आता. वा, आता खरी मजा येणार आहे. 3 दिवस मी नाहीये ना, 3 दिवस या घरात हजारो भांडणं, करोडो वाद, सगळं होणार आहे. अगं बाई, असं कसं झालं? अगं बाई, आता काय करायचं? एटसेट्रा एटसेट्रा. वगैरे वगैरे वगैरे. हा हा, पण हे समजत तुम्हाला कसं कळलं? इतके वर्ष या घराचा अभ्यास केलाय ग मी, कळणार नाही का? या घरातल्या प्रत्येक माणसाची मेंटॅलिटी चांगलीच माहिती मला. पण मॅडम, एक प्रॉब्लेम आहे. आता काय? आता 3 दिवस तुम्ही इथं नाही आहात आणि मी तुला सुट्टी मिळणार आहे बघ. हा, हे आहेच हो. बेबी ईशा मानसीताईकडे असणार. म्हणजे कळतंय का केवढा मोठा प्रॉब्लेम आहे? हो, मला सगळं कळतंय, पण ऍक्च्युली ना पुढचे 3 दिवस मी अगदी टेन्शन फ्री असणार आहे. मॅडम, अजून जोरात ओरड ना. नाही नाही लाऊडस्पीकर देऊ म्हणजे बाहेरच्यांना सुद्धा सगळं कळेल. नाही नाही, अजून एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. त्या आत्या काय म्हणल्या?
की त्यांच्या परमिशन बिगर त्या लॉकरचं तुम्ही काय बी करू शकत नाही. काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नकोस. चला आता मी निघायला मोकळी. उभी काय पॅकिंगला मदत कर मला. हा हवय हवय. चल पटकन. बॅग आणून दे मला. बॅग. गीते, अगं ए गीते, हो काका. जरा पाण्याची बाटली दे ना. दुकानातली पाण्याची बाटली रिकामी झाली. आण. थंड नको हा, साधं सांग. पडदा साधा राहायचा. अरे मधू काका, आज लवकर काय भूक लागली वाटतं. पाण्याची बाटली आणण्यासाठी आलोय बस. ठीक आहे, धन्यवाद. व्यवस्थित लावलीस ना. नाहीतर बरोबर आहे. थांब ग. तुम्हाला जरा जाब विचारायचा आहे. मामा आता हे काय नवीन नाटक आहे. मला फ्लाईट पकडायची वेळ नाहीये या सगळ्यासाठी. प्लीज. बाय द वे मधु काका, थँक यू व्हेरी मच. चल बघ. मॅडम मॅडम मॅडम. काय मॅडम मॅडम बोलतीये? तुझ्या मॅडममुळे फ्लाईट मिस व्हायची माझी. नाही, मी विचार करत होते की घरात काय चाललं असेल. कशाला विचार करतेस? मिळाले ना सुट्टी तुला, शांत घरी जा, आराम कर. इकडचा विचार नको करूस तू. पण मॅडम, तुम्हाला भीती नाही वाटत ते लोक तुमच्याबद्दल काहीतरी बोलत असतील म्हणून? त्यात काय, बोलू दे ना. काय प्रॉब्लेम आहे? पण मॅडम, ती बेबी ईशा तिकडे एकटी आहे, आपण दोघी बी नाही. ती त्या घरातल्या समध्यांबरोबर राहणार, त्यात ती मानसीताई पण आहे घरात. मी ना घरात थांबायला पाहिजे होतं बघा. काही गरज नाही, अजिबात नको. गैरसमज हे कसं हत्यार आहे ना, ज्याच्यामुळे नाती कापली जाऊ शकतात. आणि एकदा का नातं कापलं गेलं की मग ते शिवता येत नाही आणि जोडता सुद्धा येत नाही. होऊ देत गैरसमज, काय प्रॉब्लेम? असं म्हणताय? हो. तुला खरं सांगू, आता घरात जे काही चाललंय ना ते फार मेमोरेबल असणार आहे. पण मला दुःख फक्त एवढंच वाटतंय की ते सगळं बघायला मी तिकडे नाही. पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तू घरी जा, मी दिल्लीला जाते. मी परत आल्यावर तुला कळवते, मग ये परत. ओके, सी यू. मॅडम, थँक्यू बरं का. वेलकम. आणि हो मॅडम, तिकडे पोहोचल्यावर मला फोन करा. आणि हो मॅडम, तुम्हीच फोन करा मला, माझं बॅलन्स संपलाय ना. आणि मॅडम, एकच विमानात बसल्यावर खिडकीतून हात बाहेर काढू नका. निघतेच का? मधू, मला तुझ्याकडची ती डायरी बघायची. अरे पण मी वाचून दाखवली ना, मुद्दाम होऊन सगळ्यांसमोर वाचून दाखवली. नाही, तरी सुद्धा मला स्वतःला बघायची. काका, त्यांना जर का खात्री करायची असेल तर करू द्या ना. अगं गीता, अगं माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही मधू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काय केलंय मी? मधू, काल रात्री तू आणि मोनिका बोलताना पाहिलंय मी.
नाण्या, नुसतं पाहिलंस ना, काय बोलत होतं ऐकलंस का तू? आम्ही काय बोललो ना ते मी तुला आता सांगतो, ऐक. मधू काका प्लीज ऐकून घ्याल एकदा माझं प्लीज. हे बघा, त्या डायरीत काय आहे ते तुम्ही बघितलं असेल ना, किंवा कदाचित वाचलंही असेल. हे बघ मोनिका, मी आता या क्षणी तुला काहीही सांगू शकत नाही. काका प्लीज, या घरात मी खूप एकटी पडली आहे. निदान तुम्ही तरी मला मदत करा प्लीज. हे बघा, त्या पासवर्ड विषयी तुम्ही मला जर काहीही सांगू शकलात ना तर ईशाची सोय होईल, बाकी काही नाही. गोष्ट खरी आहे तुझी, पण माणसं कशी ओळखायची हे या घराने मला शिकवलेलं आहे. एखादा माणूस जर अचानक गोड बोलायला लागला ना तर त्याचा अंतस्थ हेतू तितकासा चांगला नसतो. अनुभवांती कळलंय मला. त्यामुळे मी अशा माणसांपासून 4 हात लांबच राहण्याचं पसंत करतो. हा मोनिका, नाही पण माझा ह्याच्यात खरंच काही स्वार्थ नाहीये. हे सगळं मी ईशासाठी करते, बाकी काही नाही. नाही म्हणजे ह्या डायरीमध्ये काय आहे हे तुम्हाला मला सांगायचं नसेल तर. नाही, असं काही नाहीये. मी सांगणार आहे, सर्वांना एकत्र बसवून मी सांगणार आहे, कारण तो माझा स्वभाव आहे, माझी पॉलिसी आहे ती. कोणालाही दुखवायचं नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे उद्या सगळे एकत्र जमले की मी त्या संदर्भात सांगणार आहे, बरं का. त्यामुळे या क्षणाला मी तुला काहीतरी सांगेन अशी अपेक्षा कृपया ठेवू नकोस, कळलं? येऊ मी येते. सांभाळू ना. मधू काका, काही नाही तुमचं बरोबर आहे. मला पटलंय तुमचं सगळं म्हणणं. सांभाळून घ्याल ना? नाही म्हणजे तुम्ही सांभाळून घ्यालच, त्यात काही प्रश्न नाहीये. बाकीचं उद्या बोलूया आपण. आहे हे सर्व हे असं आहे. नानू मामा, आता कळलं तुम्हाला खरं काय झालं होतं ते. आता डायरी पाहायची काहीच गरज नाहीये. नाही, तरी सुद्धा मला ती डायरी बघायची आहे. नानू मामा, मधू काका ताईला का मदत करतील? सगळ्यांनाच माहितीये ती किती स्वार्थी येते. नाही, तुझ्या बहिणीविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाहीच आहे ग. ती तशीच वागते. पण तरी सुद्धा मला डायरी बघायची बस. नानू मामा, नाही निर्मले, मला ती डायरी बघायचीच आहे.